स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती या परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज मी तुम्हाला श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 6 सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते, आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 6. ब्राह्मणाचा पोटशूळ गेला. कर्नाटकातील एक श्रीधर नावाचा ब्राह्मण पोटशुळाने व्याधीग्रस्त होऊन गाणगापुरात सेवेकरता राहिला होता. काही दिवस गेल्यावर एके रात्री यतिरूप धरून दत्तांनी ब्राह्मणास स्वप्नात दर्शन देऊन आज्ञा केली की श्रीपुरीच्या पानाचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून भक्षण कर, म्हणजे पोटशूळ शांत होईल. श्रीधर सकाळी जागा झाला व रात्रीच्या स्वप्नाची त्याला आठवण झाली, परंतु श्रीपुरी कोणत्या झाडाला म्हणतात हे त्या ब्राह्मणाला कळेना. वैद्य व दुसऱ्या अनुभवशीर गृहस्थांना श्रीपुरीच्या झाडाबद्दल त्याने विचारले, पण कोणी सांगेना. ब्राह्मण संचिंत होऊन दुसऱ्या दिवशी रात्री देवळात झोपला असताना त्याला श्रींनी पुन्हा दृष्टांत दिला. अक्कलकोटात श्री परमहंस स्वामी आहेत, ते तुला श्रीपुरीचे झाड दाखवतील. सकाळी उठून श्रीधराने अक्कलकोटचा रस्ता धरला. दुसऱ्या दिवशी अक्कलकोटला जाऊन पोचला. नव्या विहिरीजवळ मारुतीच्या ओट्यावर श्री समर्थांची स्वारी बसली होती. श्रींच्या पायावर डोके ठेवून हात जोडून श्रीधर महाराजांपुढे उभा राहिला. त्याच्या तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले, अरे, निंबाचे झाडास श्रीपुरी म्हणतात. त्याचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून मिश्रण करून 3 दिवस घे, म्हणजे तुझी व्याधी जाईल. ब्राह्मणाला आनंद होऊन आज्ञेप्रमाणे औषध घेतल्यावर 8 दिवसांनी तो ब्राह्मण अगदी बरा होऊन आपल्या गावी परत गेला. येथे बखर क्रमांक 6 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.